नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय देशमुख. स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, महावितरणमध्ये भरती होणार आहेत विद्युत सहाय्यक या पदासाठी जवळजवळ 5300 प्लस पदं आहेत. ती जाहिरात लवकरात लवकर येणार आहेत. त्या अगोदर तुम्हाला काही डॉक्युमेंट तुमच्याजवळ कलेक्ट करून ठेवायचे आहेत. ज्यावेळेस फॉर्म भरायचा आहे त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी नको, त्यामुळे ती डॉक्युमेंट तुम्हाला अगोदरच तुमच्याकडे जमा करून ठेवायची आहेत. कोणती कोणती डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म भरण्यावेळी लागणार आहेत त्याबद्दल सर्व इन्फॉर्मेशन आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे देणार आहे. तुम्ही जर अजून आपल्या ए क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर अगोदर सर्वांनी आपल्या ए क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्या शेजारील बेलचं बटन सर्वांनी प्रेस करा. तर विद्यार्थी मित्रांनो, महावितरणमध्ये भरती होणार आहेत, लवकरात लवकर जाहिरात येणार आहे. त्यासाठी आपण एक नवीन स्पेशल बॅच सुरू करत आहोत विद्युत सहाय्यक या पदासाठी. तर ह्या बॅचमध्ये तुम्हाला सर्व लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स भेटतील, सर्व लेक्चरच्या नोट्स भेटतील. त्यानंतर आपल्या टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहेत. सर्व लेक्चर्स तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपात उपलब्ध होतील. जे विद्यार्थी लाईव्ह करू शकत नाही त्यांच्यासाठी रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल करून दिलेले आहेत. बॅचचा कालावधी हा 6 महिन्यांपर्यंत राहील. एक व्हिडिओ तुम्हाला अनलिमिटेड वेळा बघता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ऍप इन्स्टॉल करा. याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा ह्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 8379052448 किंवा 8669391631 ह्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून बॅचला ऍडमिशन घेऊ शकतात. अत्यंत कमी फीजमध्ये आपण बॅच अवेलेबल करून दिलेली आहेत. सर्वात कमी फीज आपण ठेवलेली आहेत. तर तुम्ही सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ऍप इन्स्टॉल करा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स फॉर्म भरण्यावेळी लागणार आहेत तेच डॉक्युमेंट या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. सर्व डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म भरताना लागणार नाहीये. जे जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहेत फॉर्म भरताना लागणार आहेत ते डॉक्युमेंट या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. पहिला, अर्जातील नावाचा पुरावा, SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता. ओके, तर तुमचा जे 10वीचा रिझल्ट आहे तर तो 10वीचा रिझल्ट त्या ठिकाणी लागणार आहेत. ओके, तर नावात काही जर तुमचा बदल झाला असेल तर त्याचा पण पुरावा त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायला लागणार आहे. दुसरा, वयाचा पुरावा तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता इत्यादींचा पुरावा, म्हणजे तुमचा ITI झालेला आहे, ITIचं सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. रिझल्ट त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. 10वीचा रिझल्ट त्या ठिकाणी लागणार आहे. शैक्षणिक अर्हता इत्यादींचा पुरावा तुम्हाला फॉर्म भरताना लागणार आहे. ओके, ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे, तेच स्कॅन करून तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायला लागतात. त्यानंतर सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा. जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येतात SC ST NT OBC तर त्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागणार आहेत. कास्ट सर्टिफिकेटचा पुरावा त्या ठिकाणी लागणार आहेत. कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायला लागणार आहे. त्यानंतर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा. जे विद्यार्थी EWS मधनं फॉर्म भरतात तर त्यांना तो पुरावा त्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे नॉन क्रिमिलियर. बघा, सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा, म्हणजे जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येतात तर त्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर लागणार आहेत. नॉन क्रिमिलियर हे फार महत्वाचं आहे. नॉन क्रिमिलियर असेल तरच तुम्ही कॅटेगरीमधनं फॉर्म भरू शकतात, अदरवाईज तुम्ही कॅटेगरीमधनं फॉर्म भरू शकत नाहीत. लक्षात ठेवा, फार महत्वाचं आहे. आणि नॉन क्रिमिलियर हे व्हॅलिड पाहिजे. ओके, जर आता फेब्रुवारीमध्ये जर फॉर्म आले तुमचे किंवा जानेवारीच्या एंडिंगला जर फॉर्म आले तर तुम्हाला मार्च 2024 पर्यंत व्हॅलिड असणारं नॉन क्रिमिलियर पाहिजे. त्या अगोदर जर तुमची व्हॅलिडिटी संपेल असेल तर नॉन क्रिमिलियर तुम्ही काढून घ्या. नॉन क्रिमिलियरची व्हॅलिडिटी तुम्ही एकदा चेक करा तुमच्या नॉन क्रिमिलियरच्या सर्टिफिकेट वरती. ओके, हे जे डॉक्युमेंट आहेत तर हे सर्व विद्यार्थ्यांसाठी कॉमन आहेत. ओके, बहुतांश विद्यार्थी ह्याच कॅटेगरीमध्ये येतात. तर ही सर्व डॉक्युमेंट तुम्हाला काय करायचं आहेत, काढून ठेवायचे आहेत. सर्व विद्यार्थ्यांसाठी ही डॉक्युमेंट काय आहेत, इम्पॉर्टंट आहेतच. जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमधनं फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा, म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागणार नाही. नॉन क्रिमिलियर त्या ठिकाणी लागणार नाही ते. त्यानंतर बघा, पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याबाबतचा पुरावा. त्यानंतर पात्र माजी सैनिक असल्याबाबतचा पुरावा. त्यानंतर खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. तर अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. त्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त. ओके, त्यानंतर SSC नावात बदल झाल्याचा पुरावा. ओके, तुमच्या 10वीच्या रिझल्टमध्ये काही चेंजेस झाले असेल तुमच्या नावामध्ये,
ओके, तर त्याबद्दलचा पुरावा तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायला लागणार आहे. त्यानंतर तुमचं आधार कार्ड लागणार आहे, पॅन कार्ड पण लागू शकतं. ओके, त्यानंतर तुमच्याकडे रहिवासी दाखला पण लागणार आहे. त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा तुमच्याकडे लागणार आहे. म्हणजे 10वीच्या रिझल्टवरती तुमचा मराठी सब्जेक्टचा उल्लेख केलेला असतोच. तुम्हाला अदर कुठल्या प्रकारचं डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करण्याची गरज नाहीये. ओके, इतके इम्पॉर्टंट सर्व डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म भरण्याच्या वेळी लागणार आहेत. ओके, तर हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही आत्ताच काढून ठेवायचे आहेत. जाहिरात यायच्या अगोदरच ज्यांच्याकडे हे सर्व डॉक्युमेंट नाहीये त्यांनी आत्ताच हे सर्व डॉक्युमेंट कलेक्ट करून ठेवा. फॉर्म भरताना तुम्हाला कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही ते. ओके, इतके सर्व डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म भरण्याच्या वेळी लागतील. ठीक आहे, महावितरणमध्ये भरती होणार आहे, त्यासाठी आपली नवीन बॅचेस सुरू होत आहेत. ए क्लास एज्युकेशन ॲपवरती सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करायचं आहे. याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. ओके, आणि कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही बॅचला ॲडमिशन करू शकतात. अत्यंत कमी फीजमध्ये आपण बॅच अवेलेबल करून दिलेली आहे. तर आता आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.